यात सरकारनं राबवलेल्या छाननी प्रक्रियेमुळे राज्याच्या तिजोरीवरील 10,000 कोटींचा भार वाचलाय। ई-केवायसी आणि कठोर छाननीमुळे तब्बल 66 लाख बोगस अर्ज बाद केलेत। आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे। तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होतील अशी माहिती आहे। ई-केवायसी आणि छाननीमुळे 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद झालेत। छाननी प्रक्रियेमुळे राज्याचं वार्षिक 10,000 कोटी वाचलेत। राज्यातील एकूण 1,77,00,000 महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। मार्च आणि एप्रिलचे 3,000 याच आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन आहे लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्यामुळे आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी अपडेट अशी आहे की राज्यात फक्त 1.77 कोटी महिलांचं नाव जे आहे यादीत राहणार आहे। म्हणजे 1.77 लाख जी महिला फक्त यादीत राहणार आहेत, बाकीच्या महिलांचं नाव जे आहे यादीत राहिलेलं नाही। म्हणजे त्यामध्ये तुमचं पण नाव असू शकतं किंवा तुमचं ह्यामध्ये पण नाव असू। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे की फक्त 1.77 कोटी महिलांचंच नाव यादीमध्ये आहे, बाकी महिलांचं नाव जे आहे यादीत नाही। त्यामुळे सरकारकडून लाभार्थी महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे। ज्या महिलांनी अजून ई-केवायसी पूर्ण केली नाही किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती दिली आहे, अशा महिलांनी अनेक महिलांचे नाव यादीतून बाहेर करण्यात आलेले आहे। तसेच सरकारकडून असंही सांगण्यात आले आहे की फक्त पात्र महिलांनाच पुढील हप्ता दिला जाणार। म्हणजे तुम्ही पात्र आहात का नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका। म्हणून प्रत्येक लाभार्थी महिलेने आपले आधार लिंक, बँक खाते, ई-केवायसी तपासून घ्यावे। दरम्यान अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाल्याची बातमीही समोर येत आहे। तर काही महिलांचे अर्ज अजूनही पडताळणीमध्ये आहेत। तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे का, तुमच्या खात्यात पैसे आले का, हे कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका। जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुम्हाला पण ह्या योजनेचा जे लाभ आहे मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला पैसे आलेत का नाहीत कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।